तर या सगळ्या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याशी मंदारने संवाद साधलाय। तेव्हा राजेश देशमुख नेमकं काय म्हणाले आपण पाहूया। पुण्यामध्ये 36 सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र जी आहेत ती नक्की केलेली आहेत किंवा तयार केली जाणार आहेत। आणि हे पुण्याबरोबरच मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड हा जो शहरीकरण झालेला भाग आहे, जिथे सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांची संख्या जास्त आहे किंवा या सोसायट्यांमधल्या मतदारांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी हे सगळं जे आहे ते राबवण्यात येते। आपल्यासोबत देशमुख सर आहेत। सर, हा निर्णय घेताना निवडणूक आयोगाने नक्की काय सांगितलेलं आहे? आपल्या कल्पना आहे की कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदान केंद्र हा मतदार यादीसोबत हा खूप महत्त्वाचा भाग असतो आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 8113 एवढी मतदान केंद्र आहेत। म्हणजे राज्यातील एकूण मतदान केंद्राचा जर विचार केला तर जवळपास 10% मतदान केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि यापैकी 62% मतदान केंद्र ही अर्बन एरियाजमध्ये आहेत। कारण आपल्या 21 मतदारसंघापैकी जवळपास 11 मतदारसंघ हे पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर म्हणजे अर्बन एरियामधले आहेत। आणि आपण जो होमवर्क केला त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 36 ठिकाणी आपण हे मतदान केंद्र हाऊसिंग सोसायटीमध्ये करतोय। सोसायटींची निवड कशी करण्यात आली की या सोसायटीमध्ये असावं, म्हणजे ती सर्वांना सोयीची ठरेल अशी की कशी? आणि त्या सोसायटीमध्ये जे मतदान केंद्र असेल त्या मतदान केंद्रावरती सोसायटीच्या बाहेरच्या मतदारांची देखील नावं असू शकतात, आजूबाजूच्या, कसं असेल? हे मतदान केंद्र आपण निवड करताना हे पक्क स्ट्रक्चर असावं, ॲम्पल स्पेस असावा, लाईट वगैरे ह्या सगळ्या ज्या मिनिमम ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज आहेत गोष्टी असाव्यात, हा प्राथमिक निकष आहे। आता या शहरी मतदारांना त्यांच्या सोसायटीमध्ये मतदानाची सुविधा निवडणूक आयोग निर्माण करू देतोय। ही एक मोठी म्हणाल तर शोकांतिका आहे, म्हणावं तर विरोधाभास आहे। मुलगावळे समंदार गुंजारी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।